अकोल्यातील अकोटफैल भागात मोठा राडा झाला आहे। भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। 2 गटांमध्ये हा राडा झाला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या हिंसाचारात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली असून काही वाहने रस्त्यावर पलटी करण्यात आली आहेत। अकोटफैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या भागात दगडफेक झाल्याचीही माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार नितीन राऊत यांच्या समर्थकांनी भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे। निवडणूक निकालानंतर अकोटफैल भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले असून हा हल्ला अकोटफैल पोलीस ठाण्याच्या समोरच झाल्याची माहिती आहे। या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली आहे। या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार असून उर्वरित 3 जागांवर MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत। पराभूत उमेदवाराच्या गटाकडून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। गंभीर जखमी शरद तुरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस मागवण्यात आले आहे। काय झालं होतं ताई? देव माणसाला मारला तुम्ही ना। कोणाला मारला? मारायला पाहिजे तर पहिलवान मारा ना। कोणाला मारला? कोण मारलंय? नितीन राऊतनी शरद तुरकरला मारलं आणि त्यांना नाही का सत्कार बोलवलं आणि त्यांना नाही का तिथे मारलं। किती लोकांना मारलंय? आता तेवढं आम्हाला माहित नाही। आता 2 आहे का 4 आहे एवढं माहित नाही आम्हाला, पण त्यांना नाही का गळ्यावर मारलं, डोक्यावर मारलं। हा निवडून नाही आला,